आज मी एकदम ज़बरदस्त अशा भेंडी मसाल्याची रेसिपी केलेली आहे। भेंडीची भाजी मलासुद्धा लहानपणी अजिबात आवडायची नाही, पण एकदा माझ्या मम्मीने अशा पद्धतीने मला भेंडीची भाजी करून दिली, तेव्हापासून मला भेंडीची भाजी खूप आवडायला लागली। माझ्या मुलीलासुद्धा आवडत नव्हती, मग मी अशा पद्धतीने भेंडीची भाजी तिला करून दिली, तर तिनेसुद्धा आवडीने खाल्ली। तुम्हालासुद्धा जर का भेंडीची भाजी आवडत नसेल तर मी ज्या पद्धतीने केली आहे त्या पद्धतीने एकदा करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे तव्यावरती थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। त्यामध्ये अजिबात तेल घालण्याची गरज नाही आहे, कोरडे शेंगदाणे भाजून घ्यायचं। त्याचबरोबर इथे मी 1 चमचा जिरंसुद्धा भाजून घेतलं होतं। जिरं भाजून झालं की मग याच्यामध्ये घालायचे आहेत 1 चमचा पांढरे तीळ। आता हे तीळसुद्धा छान असे लाल रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बेसन पीठ। आता हे बेसन पीठ छान असं लाल रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं। छान असा खमंग वास आला पाहिजे त्याचा। बेसन पीठ अजिबात कच्चं राहता कामा नये, तर अशा पद्धतीने छान असं लाल रंगाचं होईपर्यंत बेसन पीठ छान असं भाजून घेतलेलं आहे। हे जे वाटण आहे ते वाटण तयार आहे, पूर्णपणे गार करून घ्यायचं। त्यानंतर हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालायचे आहेत, जे नॉर्मल आपण भाजीमध्ये घालतो तेच। तर यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, त्याचबरोबर 2 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, थोडासा याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे आणि थोडीशी याच्यामध्ये धणा पावडर घालायची आहे। आता हे जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे। शेंगदाणे थोडेसे भरड राहिले तरी देखील चालणार आहे। वाटण पूर्णपणे तयार आहे। आता इकडे मी कढईमध्ये साधारण 1 पळी तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये घालायचं आहे हिंग घालून झालं की मग याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं। जिरं चांगलं तडतडलं की मग याच्यामध्ये भेंडी घालायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, मी ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे। आता ही भेंडी आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे। तुम्ही जितकी जास्त भेंडी परताल तितकी छान आणि कमी चिकट अशी ही भेंडीची भाजी तयार होते। तर साधारण मी 2 ते 3 मिनिटांसाठी ही भेंडी छान अशी परतून घेतली। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, ते सुद्धा छान मिक्स करून पुन्हा एकदा 5 मिनिटांसाठी ही भेंडी मी छान अशी परतवून घेतली। आता ही भेंडी शिजावी यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे। साधारण 8 मिनिटांसाठी हे झाकण तसंच ठेवलं होतं। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे भेंडीसुद्धा छान अशी शिजलेली आहे। आता याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे। आता एक्स्ट्रा मसाले घालायची अजिबात गरज नाही आहे। मीठसुद्धा आपण चवीनुसार घातलं होतं, त्यामुळे वरून मीठसुद्धा घालायची गरज नाही आहे। आता हा सगळा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। साधारण पुन्हा एकदा 5 ते 7 मिनिटांसाठी हा मसाला परतून घ्यायचा। भेंडी अजिबात चिकट होणार नाही आणि खायला खूप छान होईल। तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।